नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय, तो कधी येतो, त्याचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणती कामे केली तर भाग्य खुलते. मित्रांनो, हिंदू धर्मात काही विशेष योग अतिशय शुभ मानले जातात. त्यापैकी एक योग म्हणजे गुरुपुष्पामृत योग. असे म्हणतात की या दिवशी केलेले काम, खरेदी, पूजा, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात यशस्वी ठरते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय? जेव्हा गुरुवार या दिवशी पुष्प नक्षत्र येते तेव्हा तयार होणारा शुभयोग म्हणजे गुरुपुष्पामृत योग. गुरुवार हा दिवस बृहस्पती देवांचा मानला जातो. पुष्प नक्षत्र हे 27 नक्षत्रांमध्ये सर्वात शुभ मानले जाते. या दोघांचा संयोग म्हणजे अतिशय शक्तिशाली शुभ मुहूर्त. हा योग वर्षातून काही वेळाच येतो, त्यामुळे याला खूप महत्त्व दिले जाते. 17 गुरुपुष्पामृत कधी आहे? 2026 मध्ये गुरुपुष्पामृत योग 23 एप्रिल रात्री 8:57 PM पासून ते 24 एप्रिल सकाळी 6:02 AM पर्यंत गुरुवारी आहे. टिप: आपल्या शहरानुसार वेळेत थोडाफार बदल असू शकतो. स्थानिक पंचांग नक्की पहा. गुरुपुष्पामृत दिवशी काय करावे? या दिवशी खालील कामे केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते. 1. सोने चांदी खरेदी. या दिवशी सोने खरेदी, चांदी, दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. 2. नवीन व्यवसाय सुरू करणे. नवीन दुकान, ऑफिस, व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. 3. वाहन किंवा घर खरेदी. नवीन वाहन, घर, प्लॉट घेण्यासाठी शुभ दिवस. 4. बँक, FD, गुंतवणूक, शेअर मार्केट, SIP, FD, बचत योजना सुरू करू शकतात. 5. देवपूजा आणि मंत्रजप. विशेषतः श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू, साईबाबा, विष्णूपूजन. या दिवशी काय टाळावे? भांडण, वादविवाद, खोटं बोलणं, उधारी घेणं, नकारात्मक विचार, अपशब्द बोलणं. विशेष उपाय: गुरुपुष्पामृत दिवशी सकाळी स्नान करून पिवळे कापडे घाला. देवासमोर तुपाचा दिवा लावा. ओम बृहस्पती नमः 108 वेळा म्हणा. गरिबांना केळी, हळद किंवा पिवळे वस्त्र अन्नदान करा. यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो. पैशासाठी खास उपाय: एक पिवळा कापड घ्या, त्यात एक हळदीची गाठ, 1 रुपयाची नाणी, थोडे तांदूळ हे बांधून तिजोरीत ठेवा. धनवृद्धी होते असे मानले जाते. गुरुपुष्पामृताचे धार्मिक महत्त्व: पुष्प नक्षत्र हे भगवान श्रीरामांचे प्रिय नक्षत्र मानले जाते. तर गुरुवार हा देवगुरू बृहस्पतींचा दिवस. या दिवशी केलेले शुभ कार्य अनेक पटीने वाढते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, गुरुपुष्पामृत योग या वर्षातील अत्यंत शुभ दिवस असतो. या दिवशी पूजा, खरेदी, गुंतवणूक, नवीन सुरुवात केली तर यश मिळते असे मानले जाते. म्हणून हा दिवस चुकू नका. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.